नमस्कार बालदोस्तांनो, मी दीपाली पाटील माझ्या E2A अर्थातच एज्युकेशन टू ऑल या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्या बालसवंगड्यांसाठी फिश पाण्यामध्ये असणारा जो प्राणी आपण म्हणतो त्या फिशचं चित्र काढलेलं आहे आणि ते इनसाईड त्याचं थोडंसं स्ट्रक्चर आपण इथे बघत आहोत. तर बघा, मासा जो असतो तो पाण्यामध्ये असतो, इनटू वॉटर. मग ते वॉटर तुमचं समुद्र, महासागर, नद्या, तलाव ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी त्या पाण्यामध्ये मासा असतो. प्रत्येक मासा एकसारखा असतो असेच नाही, पण थोडक्यात माशाचे जे बॉडी पार्ट्स असतात ते आपण या ठिकाणी बघून घेत आहोत. तर बघा, माशाचा डोळा असतो आय, नंतर माशाच्या अंगावरती खवले असतात त्यांना आपण स्केल्स म्हणतो. आणि मासा पाण्यामध्ये पोहण्यासाठी ज्या अवयवाचा उपयोग करतो त्याला इंग्रजीमध्ये म्हणतो आपण फेन्स आणि मराठीमध्ये म्हणतात त्याला पर. त्या परांच्या साहाय्याने तो पाण्यामध्ये इकडून तिकडे सुरकांडी हा मारत असतो. आणि नंतर बघा, डोळ्यांच्या खाली असणारा हा जो बारीक अवयव दिसत आहे त्याला म्हणतात मुलांनो गिल्स. गिल्स म्हणजेच कल्ले. ज्या पद्धतीने ह्युमन बिंग्स किंवा इतर प्राणी नाकाच्या साहाय्याने, फुफ्फुसांच्या साहाय्याने, त्वचेच्या साहाय्याने श्वासोच्छ्वास करत असतात, मीन्स ऑक्सिजन जो असतो तो इनसाईड घेत असतात, तर त्या पद्धतीने मासा, फिश हा लिव्हिंग थिंग्सच आहे. मग तो पाण्यामध्ये विरघळलेल्या स्वरूपात जो O2 असतो, जो ऑक्सिजन असतो, त्याला गिल्सच्या साहाय्याने यूज करत असतो. तर हे आहेत माशाचे अवयव. ह्या पद्धतीने आपण इन शॉर्ट माशाच्या अवयवांविषयी माहिती घेतली. तर तुम्ही फिशचं चित्र ड्रॉ करा आणि त्याच्या बॉडी पार्ट्सला असेच नावं द्या.